सह्याद्री शीर्षे विमले वसंतम गोदावरी तीर पवित्र देशे यद्धर्शनात् पातकमाशु नाशम प्रयातीतम त्र्यंबकमीशमिडे। श्री आदिगुरु शंकराचार्य द्वारा लिखित द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रामधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे माहित्म्य सांगणारा हा श्लोक आहे। श्लोकाचा अर्थ असा होतो की पवित्र गोदावरीच्या देशात सह्याद्रीच्या शिखरावर सदा निवास करणाऱ्या त्रिमूर्ती रूप श्री त्र्यंबकेश्वराचे मी अनन्य भक्तिभावाने ध्यान करतो। शुद्ध भावाने जे भक्त इथे दर्शनाला येतात त्यांचे सर्व पाप नष्ट होतात। नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। स्वागत आहे वारी प्रमोदची या सिरीजच्या सीझन 1 एपिसोड 1 मध्ये। या सिरीजची आपण सुरुवात करणार आहोत 12 ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर येथून। हिंदू तीर्थस्थानांपैकी एक स्वयंभू स्थानात श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगची गणना केली जाते। हे पवित्र मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे, जिथून गोदावरी नदीचा उगम होतो। सर्व 12 ज्योतिर्लिंगापैकी हे विशेष आहे। हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर आहे। पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले, जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत नावाने विख्यात झाले। या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रम होता। गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले। गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले। तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले। त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगापेक्षा वेगळी आहे, कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये 3 कपार आहेत, ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश विद्यमान आहेत। या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो। या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे। 31 डिसेंबर 1663 रोजी छत्रपती शिवाजी महाराज त्र्यंबकेश्वरास आले होते। महाराज ज्यावेळी सुरतेवर स्वारीस जात होते त्या दिवशी महाराजांनी श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले। नंतर जव्हार मार्गे ते सुरतेवर गेले। सन 1690 मध्ये औरंगजेबाने नाशिकवर हल्ला केला व त्याचे नाव गुलशनाबाद असे ठेवले। त्याचबरोबर त्याने श्री त्र्यंबकेश्वराचे मंदिर देखील पाडले। नंतर सन 1751 साली मराठ्यांनी नाशिक पुन्हा जिंकून घेतले। अलीकडे सापडलेल्या ऐतिहासिक पुराव्यावरून असे सिद्ध होते की त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन 1755 ते 1786 मध्ये श्री बाळाजी उर्फ नानासाहेब पेशवे यांनी 31 वर्षाच्या कालावधीत पूर्णत्वास नेला। हेमाडपंथी शैलीचे हे मंदिर वास्तुकलेचे अद्भुत प्रतीक आहे। मंदिराची उंची 90 फूट असून त्यास 5 कळस आहेत। हे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले आहे, ज्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात अजून भर पडते। मंदिरापासून अगदी 300 मीटर अंतरावर कुशावर्त तीर्थ आहे। 21 फूट खोलीचे नैसर्गिक पाण्याचे झरे असलेले हे कुंड सन 1750 मध्ये बांधण्यात आले। गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरून लुप्त झाल्यानंतर या ठिकाणी प्रकट होते अशी काही लोकांची श्रद्धा आहे। या कुशावर्तात आधी स्नान करून मग त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनात जाण्याची परंपरा भाविक पाळतात। कुशावर्त परिसरातही काही छोटी मंदिरे आहेत। आत उतरण्यासाठी 15 दगडी पायऱ्या व ते चारी बाजूने आहेत। गौतम ऋषींनी प्राचीन काळी येथेच गंगेला अडवलं व तीर्थात पुण्यस्नान केले होते अशी पौराणिक कथा आहे। हर हर महादेव म्हणत आपण श्री त्र्यंबकेश्वराचा निरोप घेतला व निघालो पुढील प्रवासासाठी। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा व भेटूया पुढील भागामध्ये। धन्यवाद।